हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कसं आहेत कशा आहेत सगळे लोक बरे आहेत ना. चला तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवते. गावाला खूप कामं पण असतात. आमच्या सुवर्णात लई कामं असतात बिचारी बघा. तर तिला मी मदत करते जरा. चला पहिली मदतीला आपण काय करणार आहे तुम्ही बघू शकता. चला आता हे आपलं टॅन घेतलं आहे तुम्हाला दाखवते मी. ठीक आहे कसं आहे जाऊन द्या मिळून मिसळून केलं तर सगळं होतं बरोबर. काय आता एवढी भांडी आहेत बघा. एवढी भांडी घासून घेते कचक्यांना मी एकदम. मग तिला पण बरं वाटतं ना एकदम. नंतर आपल्याला मिरची आणायची मसाला बनवायचा आहे. ठीक आहे चला आता ही बघा तिने झालं चुकं आता गुरांना पाणी दाखवते तर मला मी भांडी घासून घेते. ह्यातच पाहिजे ना घर बरोबर चालतं एकदम बरोबर आहे का नाही. ठीक आहे चला आता आपण हे करूया भांडी घासून घेऊया. चला भावानं भांडी घासूया. तुमच्या नंदा आल्या असे कामं करतात का नाही करत ना. त्या नंदाने सांगणं आहे जर तुम्हाला नंदा भाऊजी संग चांगलं राहायचं असेल तर त्या भाऊजाला पण काम करायला मदत करत जावा. ठीक आहे आता मी बघा तिला म्हटलं ती मला नाही म्हटली की भांडी घासा म्हणून. तुम्हाला तर माहिती आपली सवय कशी आहे बसून खात नाही काहीच नाही. आता मी मुंबईहून येताना बघा काळ्या कात्या आणला. ही बघा काळ्या कात्या त्याच्यानंतर मी साबण आणला. आता ही भांडी बघा जन्माची भांडी पण चकामका निघते बघा. आता पहिलं धुवून घ्यायचं चांगलं आणि काही भांड्याला असं खसखन घासायचं. हे बघा असं जोर देऊन भांडी घासायचं होता. हे बघा भुगलं कसं झालं थोडंसं पांढरं फेक झालं तर म्हणजे काळं तर नव्हतं भुगलं पण ह्या भुगल्याचा कलर जरा अलग झाला होता. म्हणून मी काय केलं मुंबईला येतानाच कात्या बित्या घेऊन आला. हे बघा आता हे भुगलं तुम्ही बघू शकता. हे बघा कसं चप करते बघितलं ना. मग नंतर चांगल्या पाण्याने धुवायचं. बघ सबल ना बघ बघलं कसं निघालं बघा. वन धुलं ते आम्हाला दिसते का नाही तिले भांडे दिसत नाहीत. दिसत नाही लय पाणी दिसत नाही. मग नुसतं बघलंच नको दाखवू. हे बघा किती मस्त निघालं बघलं गोरं पाण. आता हा बघा कुकर बघा कसा झाला आहे हा कुकर. ह्याची हालत बघा. आता तुम्ही 2 मिनिटात बघा. गावाला कसं आहे मस्त पाणी आहे साबण आहे सगळं आहे पण हे पाहिजे जरा घासणं नेताचं पाहिजे. आता सवना एवढं काय होत नाही काम. हे बघा या कुकरचा आकारच बदलून टाकला होता. तुम्ही पण आला ना मुंबईला का नाही तुम्ही कुठं तुमच्या माहेरी आला समजा तर भांड्या घासाला कात्या बित्या घेऊन यायचं. आपलं घर म्हणून समजायचं घासायचं. हे नाही ते खायत बसायचं. म्हणून तुमच्या भाऊजाईना भाऊजाचं पटत नाही ना सवना. आपल्या दोघांचं कसं पटतं का ना. दाखवा कशी भांडी आणली ती मला. दाखव मम्मी दाखव. हां बघा कशी भांडी आणली मला. बघितलं का किती माझा हाल चालल्यात बघितलं भावांनो. हां बघितलं का भावांनो बघा. हे बघा कुकर किती मस्त निघाला. एक कपडा दे का बाय इथं माठ लागते तेव्हा ना. इथं कपडा टाकाय देणार त्याकडे फरशान टाकून दे इथं. हे बघा कसा कुकर निघाला एकदम बघितला का. बघा कुकरची हाल कशी होती माहिती दिसतंय का. बघा कसं निघाला कुकर. आता सगळी भांडी घासून घेते बघा. हे बघा आता हे बघा आपली करा आहे बघा. एवढं नाही ग तिथे खाली टाका फरशी तुकर. हे बघा सगळे दाखव भांडी एवढी फिरवून. हे बघा दिसतंय. हे बघा आता कळाय किती काय आहे का. आता ह्यात कलर बघा मी असं घासते.
भांडी घासली मी हा तुम्ही सांगा भावानं. चला आता दुसरी कामं करूया. ठीक आहे चला. चकमक चकमक भांडी घासली बघा आतनं बघा. कुकर हे काळा झालता, हे भुगलं पण काळा झालं. का ते आणलं ना मुंबईवरून येताना, तर हे बघा सगळं घासले. अजून भरपूर भांडी घासली बघा मी आज. हो का इथं पण भांडी थोड्यात म्या उन्हात थोड्यात का उन्हात थोड्यात वाळून जातात. उन्हाने आपल्या आप जातात वाळून एकदम. ठीक आहे चला. आता मी अजून दिवसभर काय करते काम काय नाही हे तुम्हाला दाखवते. आता मिरच्या जाऊन आणती, मिरच्या वाळा घालती आणि मग इथनं पुढं. अगं सवने माझी कपडे नव्हती धुवायची नव्हती धुवायची. मी जीन्स पॅन्ट लगेच धुत नाही लवकर. आमच्या सवना काय काम का मी भांडी घासतो तर सवण तिकडे माझे कपडे धुवून टाकली, स्वतःचे कपडे धुवून टाकले. तो का बघितलं का माझे कपडे रोज नाही धुवायची. टॉप निसं धुवायचं, पॅन्ट बिन धुवायची नाही रोज. बघितलं आमच्या सवण लगेच कपडे धुवून टाकले. मी भांडी घासली की बघा मिळून मसून होतं आहे तर सगळं काय होतं आहे. आता काय होत नाही म्हणून तुमच्या नाना भाऊजाचं पटत नाही. आता बघा मिरची आणणं वाळा घालणं दोघीचं नीट करत बसणार एकदा. संध्याकाळ स्वयंपाक पण दोघी करणार, सगळं दोघी करणार. बरोबर आहे का नाही. आमची सवना लई खराब झाली ती. असं मी अर्धा किलो बदाम आणलं या. लई खराब झाली तिला. बदामाचं लाडू आणलं म्या, अक्रोड आणलं तिला खायला. माहिती आहे का. चाल तुम्हाला दाखवतो. तुम्हाला खोटं वाटतंय. आणलं का सवना. पण मी आता ते खायचा बिचा व्हिडिओ नाही काढला. काय खायचं व्हिडिओ काढत बसतो तुम्ही म्हणता हे दाखवते ते दाखवते. पण तुम्हाला माहिती आहे मी कधी मोकळ्या हाताने येत नाही. एकदा सवना आणलं का नाही खायला ग. मग पोरांना पुरीला माझ्या गळ्यातला माळा बिळा कानातलं बांगरी सगळं घेऊन आली एकदा. बघा आमचं इकडचं. आता आपण जाऊया. आज आहे ना सुका दाजीकडे जाऊया. आज आहे सोमवार, आमच्या गावाचा बाजार आहे. आज लई तुम्हाला बाजारातले गंमत जम्मत दाखवती. आणि आज सुका दाजी येणार आहे बघा बाजार करता जाता जाता. आणि मग दाजीला म्हण दाजी मी आली. मग दाजी एकदम तरातच होईन एकदम. चल तुम्हाला दाखवते जरा आजोबाच्या परिसर. चल तुम्हाला दाखवते. ही बघा आमच्या कोंबड्या म्हणतात बाय तू आली वय ग. म्हणलं होय आली की ग. तुम्ही अंडी देणार का नाही देणार कोंबड्यांनो. कशा टकामका बघतात मला कोंबड्या. तुम्ही अंडी देणार का नाही देणार. आवाज ओळखला ना. पटापटा अंडी घालायची 2-2 3-3 एका टायमाला आहे का नाही. नाही तर मग दिन मग चांगलं ताव लावून तुमच्यावर एक नाद नाही करायचा. मग चला आपण जाऊया. चला तिकडं पण जाऊया. बघा हे बघा आमच्या इकडं गाव वातावरण बघा. आता हे बघा वातावरण बघा बघा बघा. आता मिरची आणू आपण मस्तपैकी. बघा झाडं लावलं आमच्या दादाने. मग दुसरा दादा आहेत आमचे तर एक दादा त्यांनी झाडं लावले. बघा कसं वाटतं इथं. निवांत वाटते का नाही. कसं वाटतंय जिंदगी. मस्त आहे का नाही. बघा बरं किती गुलाबाची भर. आमच्याकडे पण माणसं काय ही आहे ते होता हिरी आहे ते लई भारी आहे हो का. किती गुलाबाचं झाड आणलं या हो का. अगं बया ह्याला काय म्हणतात. फोटो काढते बाया. हे बघा झाड बघितलं का ना किती भारी आहे बाया. अगं बाया गे पिरूचं पण झाड आलं आहे बाया. आणि त्याला पिरू पण आहे ते. वा 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 वा. अयो अंजिरीचं पण झाड आहे. त्याला अंजीर पण आहे बघा. एवढं त्याचं पण झाडाला पण अंजीर आहे बघा. नारळ झाड. वा 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 लई भारी. मला पण तिकडं आमच्या घरी लावायचं ते. चल तुम्हाला दाखवते बघा. चला बघा किती भारी वातावरण आहे. बघितलं का किती मस्त दाखव आमच्या इकडं. बघा बघा काळ्या मातीत मातीत बघा बघा बघा. बोर घेतली हे घेतले. हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती भारी वाटते का नाही. किती भारी वाटते बघा. सगळीकडे झाडं लावलं बघा बघा. बघितलं का बाबांना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. चला मी उड्या मारते चांगलं. बघा किती भारी वाटते का. अरे ओंकार लका कवायचं झालं आंब्याला. आंबा कवायचं कवा मी खायचे आंब. अयो आंब्याला आंबा हाय लका. हाय 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 हाय. चल तुम्हाला दाखवायचे. चला आंब्याला पण आंबा आहेत तुम्हाला दाखवा. चला हो का बघा 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 आंब्याला आंबा आला बाया. कवा बी तोडून खावा हो का. वा यमी यमी आंबा. त्याला काय म्हणतात कलबी आंबा कलबी. अयो बघा किती वारी आहे का नाही हो का. चला
बघा सगळं झाडच आहेत. वा हे बघा कसं वाटतंय तुम्हाला. बाबांना आपली रिअल जिंदगी तुम्हाला दाखवणार आणि आजचा ब्लॉग आपण आहे ना हा छोटासा बनवणार आहे, शॉर्ट बनवणार आहे. तर खूप गावाकडचे ब्लॉग तुम्हाला दाखवेल, मस्त मस्त दाखवेल, तुम्हाला आवडणार. आणि फुल कॉमेडीमध्ये आपण कोणाचं दिल तोडत नाही, काहीच नाही. आणि आपण कोणाला टोल करत नाही, काहीच नाही. कारण आपली रिअल जिंदगी दाखवतोय आपण. आपल्या कोणाशीही काही लेणं देणं नाही. आता मिरची आणती इथं वाळाय घालती, त्याच्यानंतर साफबीप करते. ठीक आहे बरोबर आहे का नाही. हे ओमकार आला का गुलाबाची झाडं आल्यात. हो का अंजीर पण आले. हो का हो का हो का अंजीर आले. हो का अंजीर बघा बघा बघा. हो का अंजीर किती आले. हो का लगेच आलेत. हो का हो का अंजीर बघा. अंजीर अंजीर बघा बघितलं का. ती पाटलाचं घर आहे आपलं माहिती आहे का. ती पाटलाचं घर आहे आणि ही आमच्या शेजारचं आहे बघा ही. आणि तिथं आमचं घर आहे. तिथं भयाचं घर आहे आमच्या. तिकडं सुकादायचं घर आहे. जाऊ आपण सुकादाचे. चल चक्कर एक चाव ए राहून मारून येऊ लवकर ये. आला का बा तुझी गाडी घेतली ओमकार मला गाडी बसवा. चला ओमकारने गाडी घेतली त्याला गाडीवर बसू आपण. एक राऊंड मारून येऊया त्याच्या गाडीवर. ठीक आहे सुकादाजीला बघून येऊ. ठीक आहे आला आला पाटलाचं फुलगा आलंय. पाटलाचं फुलगा आले. हा ती म्हणा बाये काय करते बाये. बघा मला सगळ्या गावातले पालके पालके पोरं बाये बाये करतात. आता बघा आता बघा. रुक जाओ अरे थांबके सोन्या. ही कुठे आहे पप्पा कुठे आहे. सोन्या 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 घरात आणि तू काय करतो. चल मला गाडी बसव. चल मला गाडी बसव. ए पाटला ए यश हिथं आपला गोरा आहे पाटलांचा. चल सुका झाले कोणता ये लवकर लवकर ये. सुका झाले कर जा. सुका दाजी चक्कर मारून हिचं बघून येऊ. ठीक आहे हे दादा यश हो किती आपला गोरा आहे. चल 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 आपण सुका दाजी कर जाऊया. बाय मी चालली फिरायला. आयो चला सुका दाजीला जाऊन नुसतं टुकमुक बघून येऊ आपण. हां आणि मग नंतर आहे ना हे करूया आपण. बघा किती भारी आहे. काया मातीत मातीत तिथं मी चालते. तिथं मी चालते. तिथं मी चालते. वा 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 काय भारी आहे. तिकडं पाटलिंबा बोंबला लागली. सोन्याला घेऊन आली तर हाय हाय सुका दाजी हाय सुका दाजी हाय. चल समोर 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 थांबूच नको. नाही नाही समोर मग अय म्हणजे म्हणजे बोला नाही बरं काय का कशी आहे. समोर जाऊन मोर जाऊन सुका दाजीच नाही जर बाहेर कुठे गेला रे सुका. काय नाही सुकाच नाही आहो. कुठं काय आहे का आंबा बिंबा आहे का बघ. एक आम्ही रामपळ आहे. कोकी रामपळ पिकले का बघ. कोकी रामपळ पिकले का बघ. हे बघ बघा बघ रामपळाचा फळ झाला झाला का बघ बघ. रामपूर कोकी आहे का बघ पिकले का बघ रामपळ. थांबा सोन्या करतोय थांबा. बघ 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 मला मला येते होतं हाताला. हाताला यायला बोंबल भारी आहे. सगळे रामफळ पिकून गेली गोळून गेली. वा 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 का रामफळ रामफळ पिकले का बघ. कर 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 घरी गेल्या पिकन बघा. बघ बाया बिचारा पाटल्याचं पोराने आणलं बाया दिलं बाय मला बघा. नाही पिकलं बाया एवढा लांब आली. सुका दाजीला भेटा आली ती बा नाही सुका दाजीला भेटा पण सुका दाजी हायच नाही. कुणाला तर म्हणलं अनुभव मला गाडी बसून ये म्हणलं. बघा हायच नाही. रामपळ सगळं गेली. माझ्या झाडाला तर लय होती झाडाला. तिकडं जायचं घराकडं जायचं आहे अजून. चला मी बसते गाडीवर. चला इथे राहून मारून झाला. आग बाया गे चल तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकू आपण 12 मिनिटं जाऊ काय. कुठं आज दादा भेटायला म्हणजे हे करायला जाऊ तिकडं काय. जाऊया उद्या जाऊ. आज मी आराम करते. मिरची बिरची वाळायला घालते. मिरची आण चालली ठीक आहे. अय ती बोला नाही बघ बोला तयार नाही ती साधं. माय गॉड त्याची आई होती ते तर मला ते काय बोललंच नाही. ती येत आहे बघा आता संध्याकाळी येत आहे बघा. आता संध्याकाळी येत आहे बघा फिरून आहे ना. हां त्याची आई तुम्ही काय राहणार लावलं होय. अच्छा बघा बघा किती भारी आहे बघा. चला आता मिरची वाया घालू आपण पाटल्याच्या रानामध्ये.
मस्तपैकी रानामध्येच घालू वाळायला. बघा एक रामफळ आणायसाठी कवा गेली कुठे गेलती. चला गेलती सुका दाजीकर. थँक्यू बापू. सुका दाजीकर गेलती पण हाय ना हीच नाही काय म्हणतात त्याला सुका दाजीच नव्हता तिथं जाग्यावर. चला भावानं खूप एन्जॉय केला. मस्त वाटलं बघा. गाव बघा किती भारी वाटते. बघितलं का बघितलं का आ तुमचा फोटो काढू. गावतात का आणला का नाही खाया बियाला. बघा बिचारा आमच्या इथल्या बाया बघ बिचारा गवताने मरायला लागते. गवता नाही कुठं काय नाही ते एकदम. हा काय घेऊन आली. हा बघा काय घेऊन आली बघा एकदम. तिथं बरं गावात घेऊन आली. कवा गेलती. सकाळी गेलता ग बिचारा बाया. ताण लागले असं बसा पाणी देते पहिला का. बरं ठीक आहे जावा जावा. बिचारा माझ्या आया बहिणी शेजार जर मस्त बोलायला लागतं. हेच पाणी दे मला पाणी प्यायला. चला बाया. ए शाळांनो कसं आहे तुम्ही. कुमरी कुठे आहे कुमरी. हा सोमवार आहे म्हणून काय नाही खात. चला आता आहे ना येस कोणतं मालिश करून घेते. एवढं गावला पिकलं नाही काय नाही. उद्या परत पिकलं. तिकडे नव्हती गेली आपल्या घराकडे नव्हती गेली. तिकडे गेली ते मी सुका जागे गणक पण नव्हताच तिकडे जाग्यावर. काय मग कुठे गेला असं. हा येईन बघ ती सध्या काय येते बघ. येते उद्या मारत येते मग. मला एक जमत होतं की तुझं पोरगं तुला पाणी पण नाही पाजत. तुझं पोरगं तुला सांभाळणार नाही म्हातारपणी. हां अहो भावानं दिसतं तसं नसतं. माझ्या पोराने माझं कष्ट बघितलंय कळलं का. मी पाणी मागितलं त्याने आल्याबरोबर पाणी दिलं मला प्यायला कळलं का. तुमची पोरं देत नसताना तुम्हाला पाणी प्यायला म्हणून तुम्हाला तसं वाटतं. लोकांच्या पोराला तुम्ही तसं बोलता. मला एक गोष्ट मी क्लिअर करणार आहे सांगणार आहे की मला खूप वाईट वाटलं जेव्हा ती व्यक्ती मला अशी बोलली ना की तुझं पोरगं तुला म्हातारपण सांभाळणार नाही. अरे सांभाळू किंवा नाही सांभाळू माझं कर्तव्य मी करते. बरोबर आहे का नाही. त्याने आल्याबरोबर तुम्ही ह्याचा विचार करा. आल्याबरोबर त्याने मला पाणी दिलं. हां ह्याचा विचार करायचा ना तुम्ही जरा. आणि काल मी गाडीमध्ये होती तर त्याने मला फोन लावला 10 वाजता रात्रीच्या. ते रेकॉर्डिंग तुम्हाला वाजवते दाखवते मी त्याचा व्हिडिओ काढते रेकॉर्डिंगचा. तर त्यात त्याने विचारलं मग मी तू गाडीला बसली का म्हणून. आणि जेजुरीमध्ये आले की मला फोन कर मग मी तो न्यायला येतो. एवढ्या 4:30 वाजता तो न्यायला आला मला तिकडं 2 किलोमीटरवर लांब न्यायला आला. रात्री इंदाचं काय बघितलं नाही काहीच नाही. पण मला बिचारा घ्यायला आला सकाळच्या पारी माहिती आहे का. आपली झोप बीप खराब करून आला ना तो माया करतो म्हणून आला ना. ए फोन येतोय माया करतो म्हणून आला ना मला न्यायला. असंच येणार का कोणी पण न्यायला कोणाला. अरे तुमची पोरं तुम्हाला सांभाळत नाहीत नीटनीट बोलत नाहीत नीटनीट मग तुम्हाला तसं वाटतं एकदम. तुम्ही लोकांच्या पोरांना असं बोलत जाऊ नका. माझ्या पोराने कष्ट बघितले पहिल्यापासून मी कष्ट केलेलं बघितलंय काय. मी जर हरामखोर असते तर लग्न करून निघून गेली असते. बरोबर आहे का नाही. एक बाई मला म्हणते तुझं पोरगं तुला सांभाळणार नाही म्हातारपणी. नाही सांभाळणे म्हणलं. किती नीच लोक आहेत ना. हां तुमची पोरं तुम्हाला सांभाळत नाही त्याला आम्ही काय करावं. बरोबर आहे का नाही. आता माझ्या पोराकडून तर मी आता बघा मालिश करून घेणार आहे माझं. हां बोलणार मी दूर टाकते मी काय जबरदस्ती करत नाही माझ्या पोराला. माझ्या पोरगं जेव्हा चालून सांगे ना माझं पाय दुखत्यात हात दुखत्यात माझं पोरगं चोळतं. मी दाखवत नाही यूट्यूबला पण आज मी मुद्दाम दाखवणार. आज मुद्दाम व्हिडिओ बनवणार. त्याच्या तोंडावर चप्पल परण ना. जे मला बोललं त्याच्या तोंडावर चप्पल परण. बाकी काय नाही एकदम. तुम्ही काय माझं दुश्मन नाही काहीच नाही. बाकीच्यांनी राग येऊन देऊ नका. बरोबर आहे का नाही. आणि तुम्हाला वाटतं ना मी त्याचं नाव सांगाव तर नावासकट मी व्हिडिओ बनवेन. मला जेव्हा ती व्यक्ती अशी बोलली ना मला लय वाईट वाटलं. बरोबर आहे का नाही. चला भावानं हा ब्लॉग मी इथं थांबवते. तुम्हाला असेच गावाकडचे छान छान ब्लॉग दाखवते रेसिपी दाखवते. आता चालली राशन आणायला. राशन बिशन आणते जरा पोरांना चांगलं चुंगलं खायला घालते जरा ठीक आहे. मस्तपैकी खातं बिते येसला पण काय पाहिजे ते. आता आज सोमवार दिवस आज चिकन बिकन नाही आणणार. उद्या चिकन बिकन बनवते पोरांना. नान बनवते मस्तपैकी. आज मिरची बिरची आणून नीट करून ठुती. आणि मग सकाळच्या पाळीवरच्या आहे ना दही आणते. दही तर घरातच करते. दही बी आणून नान बिन करून मस्तपैकी पोरांना जेवाय घालते एकदम. हेच तवा आहे ना आपल्याकडे ह्याचा. हां बघा तवा बिवा सगळं आहे आमच्याकडे. ह्याचा लोकांनी तवा पण आहे चांगला घासून घुसून ठुती. मस्तपैकी चुलीवर नान बनवते. नान मस्तपैकी हराव आहे ना चिकन बनवते. चुलीवर चिकन बनवते म्हणजे नान बनतात चांगलं. आणि मक्कण लावून पोरांना देते खायला एकदम ठीक आहे. कारण मी आत्ती आहे ना पोरांची. हां तुम्ही पण आत्ती असाल ना तर तुम्ही पण मस्त मस्त पोरांना जीव लावा. आणि आमच्या बाजूची पोरगी काय म्हणली माहिती आहे का तुम्हाला.
म्हणजे काजल तुझ्या आत्याने तुला काय काय आणलं दाखव की. आमच्या काजलने दाखवलं. तर म्हणते तुझ्या आत्याला सांग की मला पण आणायला. तर तेव्हा तर मी आता घरी पण आली ना, आता मी तिला कसं आणणार ना. मग म्हणली की तुझी आत्या मला पाहिजे होती आणि माझी आत्या तुला पाहिजे होती असे म्हणते ती बाजूची पोरगी. ती माझ्या काजलला मला लय हसाय आलं. तर जाऊन नंतर तिला पण आपण आणूया आहे का नाही, बरोबर आहे का नाही. तर चला हा ब्लॉग मी इथं थांबवते बाळांनो. बाय बाय, ठीक आहे.